brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना. धसांना ओघात गेलेले धसांनावर आता 2-3 प्रकारे डिप्रेशनमध्ये असतील. खरं वास्तव धनंजय मुंडेची भेट घेतली धसांनाने. राजकीय व्यवस्था आहे त्यांची, म्हणजे राजकारणामध्ये आजकाल कुणी कुणाला भेटणं सहज संयुक्तिक आहे. परंतु नेमकं धसांना जे काही कार्य आमच्यासाठी केले, मसाजोगसाठी, संतोष अण्णासाठी, ते मात्र आतापर्यंत 100% केलेलं आहे. त्याच्याबद्दल आमचा त्या अण्णावर खूप खूप असा विश्वास आहे. मग हे सुरेश अण्णा धस यांच्या बीड जिल्ह्यामध्ये एक नवीन मराठा नेतृत्व तयार होत आहे. यामुळे अण्णांना थोडा कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. जर आम्हाला 100% माहिती मिळाली, जर अण्णांना आमच्या विरोधात काम केले तर आम्ही त्यांच्या विरोधात उठाव करू. मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण करून हत्येच्या घटनेला 2 महिन्यापेक्षा अधिक काळ झालेला आहे. मात्र या घटनेमध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळी राजकीय घडामोड समोर येत आहे. आज आपल्यासोबत काही गावकरी आहेत आणि एक 3 दिवसापूर्वी एक राजकीय घडामोड अशी घडली होती की त्या ठिकाणी जे आहे ते धनंजय मुंडे यांची भेट हे सुरेश दसांनी घेतली होती, जी की हे जे प्रकरण आहे आणि काही भ्रष्टाचाराचे आरोप देखील सुरेश दसांनी मीडियाच्या माध्यमातून केलेले होते. तेच गावकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकी त्यांच्या भेटीचं कारण काय असू शकतं आणि तुम्ही कसं पाहता त्यांच्या भेटीकडे. धसांनांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्फत धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. आणि चंद्रशेखर बावनकुळेने 2 टप्प्यामध्ये सांगितलं मीडियासमोर की एकदा जेवायला आणि एकदा म्हणले की डोळ्याचं ऑपरेशन झाले, भेटून येऊया आपण. याच्या व्यतिरिक्त त्यांच्या काही दुसरा काही विषय नव्हता. आणि परत मीडियासमोर सांगतात की 4.5 तास बैठक झाली, 4.5 तास संभाषण केलं. मूळतः धसांनांचा आणि त्यांचा जो मोठा भ्रष्टाचार ओपन केला आहे कृषी विभागाचा, तो भ्रष्टाचार झाकण्यासाठी माझ्या मताने ही बैठक असावी. अस्तित्ववादी मसाजोग प्रकरणाची ती काही बैठक नव्हती. आणि धसांना मसाजोगसाठी पूर्ण वेळ देतात. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आमच्यासाठी जरांगे पाटील आणि धसांना हे दैवत आहेत. एकंदरीत जेव्हा त्यांच्या भेटीच्या बातम्या माध्यमामध्ये चालवल्या गेल्या त्यानंतर जरांगे पाटील यांनी देखील मनस्ताप किंवा संताप व्यक्त केलेला होता त्यानंतर, की ते म्हणत होते की मला विश्वास बसत नाही किंवा मी आता काय बोलू हेच मला सुचत नाही. दादांचं बोलणं साहजिक आहे. त्या ठिकाणी दादाच्या जागेवर कुणीही असेल, त्या ठिकाणी मी असेल तर ते संताप व्यक्त होणं इसेन्शियल आहे. परंतु दादांना ह्या सगळ्या गोष्टी काही माहीत नव्हत्या, त्यामुळे दादांनी तो संताप व्यक्त केला. अन्यथा दादा कदापिही ही गोष्ट मान्य करणार नाही. परंतु ह्या प्रकरणामध्ये सुरेश दसांनी एकदम चांगल्या प्रकारे पहिल्यापासूनच हे प्रकरण चांगलं उचललेलं आहे. मात्र धनंजय मुंडेंची भेट घेणं कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? हे जाणीवपूर्वक मराठा अस्तित्व नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न चालला असं आम्हाला वाटतंय. की आज बीड जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये धसांनाचं नाव सर्वांच्या मराठा समाजात तोंडात आहे, चर्चेत आहे. आणि धसांना मराठीचं नेतृत्व उभरतं नेतृत्व व्हायला लागलं की काय असं चंद्रशेखर बावनकुळेला तर वाटत नसेल किंवा पक्षामध्ये कुठतरी काही खालीवर होत असेल, तो राजकारणाचा भाग आहे. आणि जाणीवपूर्वक धसांना संपवण्याचा प्रयत्न आहे का नाही हेच आम्हाला आजपर्यंत कळायला तयार नाही. नाही, परंतु मग हे सगळं तुम्हाला कळतंय, मग धसांनाला का कळत नाही? धसांना ओघात गेलेले धसांनावर आता 2-3 प्रकारे डिप्रेशनमध्ये असतील. आणि धसांनाला घेऊन जाण्याची भूमिका वेगळी होती, सांगण्याची भूमिका त्यांना. आता आम्ही काय तिथं हजर नव्हतो, पण ज्यांना ते मीडियामध्ये त्यांनाच सांगितलं बावनकुळे साहेबांनी की त्यांना जेवायला घेऊन चाललो एक वेळेस म्हणले, आणि एक वेळेस म्हणतात की त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालंय, ते भेटायला चाललो. अच्छा, म्हणजे त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते संभ्रम निर्माण करणं स्टेटमेंट असल्या कारण कोणीही जाईलच ना. शेवटी पक्षाचं नेतृत्व आहे, पक्षाध्यक्ष आहेत ते बावनकुळे, मंत्री आहेत. आणि एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याला भेटण्यासाठी घेऊन जाऊ शकत नाही. आमदार आहेत धसांना, अण्णाकडे काही कुठलं मोठं पद नाहीये. अण्णा सहजासहजी जाऊ शकतात त्या मोठ्या मंत्र्याचं ऐकून. आणखीन काय गावकरी आहेत या ठिकाणी, आपण मसाजोगमध्ये आहेत. बाबा, कसं पाहता सुरेश दसांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली? खरं वास्तव धनंजय मुंडेची भेट घेतली धसांनाने. राजकीय व्यवस्था आहे त्यांची, म्हणजे राजकारणामध्ये आजकाल कुणी कुणाला भेटणं सहज संयुक्तिक आहे. परंतु नेमकं धसांना जे काही कार्य आमच्यासाठी केले, मसाजोगसाठी, संतोष अण्णासाठी, ते मात्र आतापर्यंत 100% केलेलं आहे. त्याच्याबद्दल आमचा त्या अण्णावर खूप खूप असा विश्वास आहे. ते गेले असलेल्या एखाद्या राजकीय भूमिकेतून जर ते जर करत असतील तर त्याला नाईलाज आहे. परंतु आम्ही सुद्धा गाववाले, आम्ही आमच्या संतोष अण्णाच्या बाबतीत आरोपींना शिक्षा व्हावी, सगळ्याच आरोप्यांना फाशीपर्यंत शिक्षा होईल यासाठी आम्ही आमचे गावकरी अतिशय खंबीर आहोत आणि शेवटपर्यंत आम्ही खंबीर राहणार आहोत. त्यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटलांनी देखील संताप व्यक्त केलेला. हो, मनोज जरांगे पाटील साहजिक आहे करणं, कारण हे त्यांच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे. त्यांना कोणतंच राजकारण नको आहे, काही नको आहे. ते फक्त आरक्षणाशी, ह्या मुद्द्याशी संबंधित कायम आहेत ते.
म्हणून त्यांना काही घेणं देणं नाही इतर याच्याशी, असं आम्हाला वाटतं. बरोबर. आणखीन काय गावकरी आहेत आपल्यासोबत? मला सांगा, काल 1-2-3 दिवसापूर्वी त्यांची भेट झाली, मात्र माध्यमामध्ये काल ह्या सगळ्या बातम्या समोर आलेल्या आहेत. कसं पाहता एकंदरीत त्यांच्या भेटीकडे? सुरेश अण्णा धस हे सुरुवातीपासूनच संतोष अण्णा देशमुख यांच्या न्यायासाठी आवाज उठवत आहेत. मग हे सुरेश अण्णा धस यांच्या बीड जिल्ह्यामध्ये एक नवीन मराठा नेतृत्व तयार होत आहे. यामुळे अण्णांना थोडा कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. कोण कोण करतंय? हेच त्यांचे विरोधक अण्णांचे, असं वाटतं. कोण आहे त्यांचे विरोधी? आहेत त्यांचे विरोधी, सर्वांना माहिती कोण विरोधक आहेत काय. कसं पाहता तुम्ही त्यांच्या भेटीकडे? म्हणजे त्यांनी जाणं कितपत योग्य होतं किंवा अयोग्य होतं? आता जाणं न जाणं हा त्यांचा प्रश्न आहे. तो का गेले, कशासाठी गेले ते आपल्याला काही सांगता येणार नाही. पण अण्णासारखी भूमिका संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये कुणी घेतलेली नाही. त्यांनी एक उचलून धरलेलं आहे एकदम. कारण आणखीन पण या प्रकरणातला एक आरोपी अद्यापही फरारच आहे, तो मिळून येत नाही. आरोपी आता ते पोलिसांचं अपयश म्हणावं लागेल, ते पोलीस यंत्रणेचं, गृह खात्याचं. तर आणखीन काय गावकरी आहेत? मला सांगा, तुम्ही हे जे भेट घडली त्या भेटीकडे कसं पाहता? आता भेटीचा त्यांचा प्रश्न आहे, अण्णाचा कशाबद्दल भेटले हे काय आम्हाला 100% माहीत नाही. पण आमच्या प्रकरणाविषयी तर भेटले नसतील असं आमच्या गावकऱ्यांना, मला संतोष देशमुखाच्या कुटुंबांना असं वाटतं की आमच्या प्रकरणावर ते भेटलेले नाहीत. त्यांचे काही राजकीय डावपेच वगैरे त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न असू शकतो, आज आमची शंका आहे. पण अण्णांना जर आमच्या विरोधात गेले तर आम्ही अण्णाच्या बी विरोधात जाऊ, पण आजची आमची भूमिका तशी नाही. अच्छा. परंतु आत्ताच आपल्या एका बांधवांनी म्हटलेलं आहे की ती जी भेट आहे त्या भेटीवरती त्यांनी काही शंका पण उपस्थित केलेल्या होत्या. मात्र एवढं सगळं समजा तुम्हाला लोकांना सगळ्यांना कळतंय, परंतु त्यांना का कळलं नसेल की आपलं काहीतरी कुणीतरी आपला याचा वापर करेल किंवा हे सगळं माध्यमामध्ये नंतर सांगितलं जाईल की भेट घडली? त्यांच्या का लक्षात आलं नाही हे आम्हाला काय माहित नाही. पण आम्ही 100% संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी, मी म्हणा, आमचं गाव म्हणा, संपूर्ण गावात पंचक्रोशीतील नागरिक म्हणा, आम्ही कोणत्या पुढाऱ्याच्या जीवावर विसंबून बसलेलो नाही. आमच्या गावातील लहान बालकापासून वयोवृद्ध नागरिकापर्यंत, जरांगेदादापर्यंत त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आमची त्यांना संरक्षण देण्याची सुद्धा तयारी. अच्छा. आणि आता त्यांच्या भेटीनंतर जरांगे पाटलांनी देखील संताप व्यक्त केला, कारण ते पण म्हणत होते की मला काय आता सुचत नाही नेमकं हे काय होतंय. संताप व्यक्त करणं साहजिक आहे. दादांना भरपूर अनुभव असल्यामुळे दादांचा अंदाज असू शकतो, त्यामुळे दादा संतापले असतील. पण आम्हाला अजून काही तेवढा एक्सपिरियन्स नसल्यामुळे आम्ही त्यांच्याविषयी एवढं काही बोलू शकत नाही. जर आम्हाला 100% माहिती मिळाली, जर अण्णांना आमच्या विरोधात काम केले तर आम्ही त्यांच्या विरोधात उठाव करू. निश्चितच हे होते मसाजोग येथील गावकरी, आणि त्यांनी असं सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला तसं काही वाटलं किंवा ते जर आमच्या विरोधामध्ये काम करत असेल तर आम्ही त्यावेळेस आमची भूमिका आम्ही निश्चितच स्पष्ट करणार आहोत. रोहिदास हातागळे, मसाजोग, बीड.